कर्जमाफी अखेरीस मंजूर झाली. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे लाभ मंजूर झाले. तर ते कशा पद्धतीने? महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी जे काही वचन दिलेलं होतं ते वचन त्यांनी आज पाळलेलं आहे आणि त्यांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांबद्दल विविध योजना राबवण्यात येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजुरी त्यांनी दिलेली आहे. तसेच बहिणींना देखील विविध प्रकारच्या योजना त्यांनी डेव्हलप केलेल्या आहे. तर काय आहेत त्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि कशा पद्धतीचे म्हणजे शेतकऱ्यांचे दिवस पलटणार आहे ते आपण थोडक्यात लाईव्ह फडणवीस साहेबांच्या तोंडून म्हणजे बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही जर अमृत पॅटर्न शेती संशोधन म्हणजे माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळत राहतील. तर मित्रांनो, मी कल्याणी पाटील, व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं जे संकल्पपत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण ज्या 25 गोष्टी आम्ही हायलाइट केलेल्या आहेत या 25 गोष्टींमध्ये 10 गोष्टी, आमचे पहिले 10 मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच 10 मुद्दे आमचे असणार आहेत. ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत. आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत. म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच, पण ज्या ठिकाणी हमी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतून आम्ही पैसे देऊ. आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत. आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये 1500 रुपये आपण देतो, ते 1500 रुपयावरनं 2100 रुपये आपण करण्याचं ठरवलंय. किंबहुना अशा प्रकारच्या सहाय्यतेच्या जेवढ्या योजना आहेत, मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने 1500 रुपये केले होते, ते 1500 रुपयाचे 2100 रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत. येत्या काळामध्ये 25 लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलंय. आत्ता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि एफडीआय मध्ये देशाच्या 52% एफडीआय आपल्याकडे आलाय, मला विश्वास आहे की 25 लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू. आणि त्याचसोबत 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत. दुसरं, मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास 1 लाखपेक्षा जास्त, आम्ही 75,000 घोषणा केली होती, पण 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये 30% सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत सरकार स्थापनेच्या 100 दिवसामध्ये विजन महाराष्ट्र 2029 अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल. मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे
ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू. महाराष्ट्राला फिनटेक आणि एआय याचा हब म्हणून आम्ही तयार करू. फिनटेक आणि एआय मध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल. यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत. त्या